चित्र पाहून गोष्ट लिहिताना पुढील बाबी लक्षात ठेवा. सुरुवातीला चित्राचे बारकाईने निरीक्षण करावे. पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्राचे क्रमाने निरीक्षण करत जावे. क्रमाने निरीक्षण केल्यानंतर काय घटना घडली असेल याचा बारकाईने विचार करावा. काय घटना घडली हे निश्चित झाल्यानंतर पहिल्या चित्राकडे जावे व बारकाईने निरीक्षण करावे. प्रत्येक चित्राचे 2 ते 3 वाक्यामध्ये वर्णन लिहावे. चित्राचे वर्णन करत असताना चित्रामध्ये काय दिसत आहे व चित्रामागे काय आहे हेही बारकाईने जाणून घेऊन वर्णन लिहावे. चित्रात व्यक्ती, प्राणी, मुले दिसत असतील तर त्यांना तुमच्या आवडीची नावे द्यावीत. गोष्ट प्रभावी होण्यासाठी काही संवादात्मक वाक्ये समाविष्ट करावीत व योग्य विरामचिन्हे वापरावीत. गोष्ट पूर्ण झाल्यावर गोष्टीला नाव द्यावे. या सर्व बाबी लक्षात घेऊन चित्र पहा व गोष्ट लिहा. पुढील चित्र पहा व चित्रावर आधारित गोष्ट तयार करा. गोष्टीचे नाव आहे टोपीवाला आणि माकड. एक होता टोपीवाला. तो दररोज गावात जाऊन टोपी विकायचा. लहान मुले त्याच्याकडून टोपी विकत घ्यायची. तो एकदा असाच टोपी विकत असताना त्याला कंटाळा आले. तो एका झाडाच्या खाली जाऊन आराम करायचे वाटले त्याला. मग तो झाडाखाली जाऊन आराम करू लागला आणि त्याने घरून आणलेला डब्बा खाऊ लागला. तो आता खाऊन झोपी गेला तिथेच झाडाच्या खाली आणि झाडावरची माकडे खाली येऊन टोपी घेऊन वर घेऊन गेली आणि टोपीवाला जेव्हा उठतो तेव्हा पाहतो की त्याचे टोप्या नाही आहे त्या गाठोड्यामध्ये. मग तो विचार करू लागतो कुठे असतील. मग त्याने माकडाने टोपी घातलेली त्याने बघितले आणि त्यांच्याकडे पाहून तो दगड फेकू लागला. मग माकडे ही त्यांच्याकडे पाहून फळे फेकू लागली. त्याला वाटले की माकडे माझी नकल करत आहेत. तो काय केला, त्याने आपल्या डोक्यावरची टोपी उतारली आणि त्या खाली फेकून दिली आणि सर्व माकडांनी त्यांच्या डोक्यावरची टोपी काढून फेकून दिली. मग टोपीवाला त्याची टोप्या गाठोड्यात घालून निघून जातो आपल्या गावाला.